जय महाराष्ट्र मित्रांनो, आज सर्वोच्च न्यायालयात फक्त धनुष्यबाणाचा निकाल लागणार नाही, तर भारताच्या राजकारणात पक्ष कोणाचा आणि आमदार कोणाचे या दोन मूलभूत प्रश्नांचे भवितव्यही ठरणार आहे. कारण जर आजचा निकाल एका बाजूने गेला तर उद्या कोणत्याही पक्षात बंड करून मूळ पक्षावर दावा करणाऱ्याचा नवा मार्ग कायमचा मोकळा होऊ शकतो आणि जर दुसऱ्या बाजूने निकाल गेला तर अनेक राजकीय पक्षांच्या भविष्यातील समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो. मग नेमकं सर्वोच्च न्यायालयासमोर कोणते कायदेशीर मुद्दे आहेत, कपिल सिब्बल कोणत्या मुद्द्यांवर ठाम आहेत आणि माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या निरीक्षणाचा या निकालावर किती परिणाम होऊ शकतो, चला सविस्तरपणे समजून घेऊया. आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ही केवळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची मालकी ठरवणारी सुनावणी नाही, तर ही सुनावणी भारतातील पक्षबदल, बंडखोरी, निवडणूक आयोगाचे अधिकार, विधानसभा अध्यक्षांचे निर्णय आणि पक्षाच्या मूळ संघटनात्मक रचनेबाबत भविष्यातील कायदेशीर निष्कर्ष ठरवू शकते. म्हणूनच या प्रकरणाकडे केवळ महाराष्ट्रच नाही तर देशातील सर्वच राजकीय पक्ष बारकाईने लक्ष ठेवून आहेत. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने आमदारांचा गट वेगळा झाला. त्यानंतर निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाचा आधार घेत शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सातत्याने एकच मूलभूत प्रश्न उपस्थित करत आहेत. फक्त विधिमंडळातील आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष ठरू शकतो का? कारण लोकप्रतिनिधी निवडून येतात ते पक्षाच्या विचारधारेवर, पक्षाच्या चिन्हावर आणि संघटनात्मक रचनेवर. मग केवळ काही आमदार वेगळे झाले म्हणून संपूर्ण पक्षाची मालकी त्यांच्याकडे कशी जाऊ शकते, हाच त्यांचा मुख्य युक्तिवाद आहे. याच ठिकाणी माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या पूर्वीच्या निरीक्षणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलं होतं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन स्वतंत्र घटक आहेत. केवळ आमदारांचं बहुमत मिळालं म्हणून मूळ राजकीय पक्षावर दावा करता येणार नाही. हे निरीक्षण आजच्या अंतिम सुनावणीत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुनील प्रभू आणि भरत गोगावले यांचा प्रतोदवाद. बंडानंतर सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप वैध असल्याचं घटनापीठाने मान्य केलं होतं. उलट शिंदे गटाने नियुक्त केलेले भरत गोगावले यांची नियुक्ती या टप्प्यावर वैध मानली गेली नव्हती. त्यामुळे कपिल सिब्बल यांचा दावा आहे की जर मूळ प्रतोदच वैध होता तर त्याचा व्हीप न पाळणाऱ्या आमदारांवर कारवाई व्हायला हवी होती. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नंतर दिलेल्या निर्णयात ना ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले ना शिंदे गटाचे. त्यामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही गटांचे आमदार पात्र राहिले पण पक्ष आणि चिन्ह मात्र एका गटाकडे गेलं. याच निर्णयावर ठाकरे गटाने गंभीर आक्षेप घेतला आहे. तिसरा मोठा मुद्दा म्हणजे 2018 मध्ये शिवसेना पक्ष घटनेत करण्यात आलेले बदल. शिंदे गटाचा दावा असा आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्ष घटनेत झालेले काही बदल वैध नव्हते. पण यावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर अधिक गंभीर आहे. जर 2018 नंतरची पक्ष घटना अवैध मानली तर त्याच पक्ष घटनेनुसार झालेल्या सर्व अंतर्गत निवडणुका, नियुक्त्या आणि त्यानंतर त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार, खासदार त्यांच्या वैधतेवरही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा मुद्दा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण पक्षाच्या वैधतेशी जोडलेला आहे. कपिल सिब्बल आणखीन एक व्यापक मुद्दा मांडत आहेत. आज जर केवळ संख्याबळावर पक्षाची मालकी बदलली तर उद्या कोणत्याही पक्षात बंड करून आमदारांचं बहुमत मिळवा आणि मूळ पक्षावर दावा करा असा धोकादायक पायंडा पडेल. हा निर्णय केवळ शिवसेनेपुरता मर्यादित राहणार नाही. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर कोणत्याही पक्षात अशी परिस्थिती निर्माण झाली तर हाच कायदेशीर निष्कर्ष लागू होऊ शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. याच दरम्यान काही राजकीय वर्तुळात असा युक्तिवादही केला जात आहे की जर न्यायालयाला दोन्ही बाजूंचे दावे समान ताकदीचे वाटले तर धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचाही पर्याय न्यायालयासमोर असू शकतो. मात्र हे केवळ शक्यतांपैकी एक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अद्याप असा कोणताही संकेत अधिकृतपणे दिलेला नाही. अंतिम निर्णय पूर्णपणे न्यायालयाच्या कायदेशीर विश्लेषणावर अवलंबून असेल. दुसरीकडे शिंदे गटाचा युक्तिवाद वेगळा आहे. त्यांच्या मते ही घटना पक्ष ताब्यात घेण्याची नसून पक्षांतर्गत फूट आहे. मोठ्या संख्येने आमदार आणि खासदार यांच्या बाजूने आले, त्यामुळे निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारानुसार निर्णय घेतला. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित हस्तक्षेप करावा असाही त्यांचा आग्रह आहे. आता सर्वोच्च न्यायालयासमोर सर्वात मोठा प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये पक्षाचा खरा वारस कोण ठरवायचा? संघटनात्मक पक्ष की विधिमंडळातील बहुमत? हा प्रश्न फक्त शिवसेनेपुरता मर्यादित नाही. भविष्यातील भारतातील
प्रत्येक राजकीय पक्षासाठी हा निर्णय मार्गदर्शक ठरणार आहे. गेली अनेक वर्षे या प्रकरणात तारखा पडत आहेत. विविध सरन्यायाधीशांच्या कार्यकाळात सुनावणी झाली आणि अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली गेली, पण अंतिम निकाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या अंतिम टप्प्याकडे लागले आहे. सर्वोच्च न्यायालय कोणत्या घटनात्मक तत्वांना प्राधान्य देतं, निवडणूक आयोगाच्या निर्णयांचं समर्थन करतं की त्यात हस्तक्षेप करतं, यावर महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचं पान लिहिलं जाईल. तुमच्या मते सर्वोच्च न्यायालयाने पक्षाची मालकी ठरवताना कोणत्या निकषाला अधिक महत्त्व द्यायला हवं? विधिमंडळातील बहुमत की मूळ संघटनात्मक पक्षरचना? आणि या प्रकरणात अंतिम निकाल कोणाच्या बाजूने जाईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.